नमस्कार मित्रांनो, शारदा किचन मॅजिकमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी, तेही बिना पनीर मसाल्याची. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आणि कलरसुद्धा मसाला पनीरसारखाच आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मी पनीर काटून घेतलेले आहे. आता छानपैकी आपल्याला पनीर काटून घेतलं, त्याच्यामध्ये टाकायचे तिखट, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि त्याच्यावरती टाकायचं आहे थोडंसं तेल आणि हे पूर्णपणे मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक आता पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. आता हे कमी तेलामध्ये एकदम टेस्टी भाजी बनते. तुम्ही बघू शकता मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी एक एक करून असे पूर्णपणे पनीर त्याच्यामध्ये घालून देणार आहे. आता हे तुम्ही असे थोडे वेळ ठेवून असे आलटून पलटून याला असे पूर्णपणे फ्राय करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही किती छान फ्राय झालेले आहे आपले पनीर. आता आपण हे पूर्णपणे पनीर काढून घेणार आहोत. आता पनीर काढून घेतल्यानंतर आपण याच्यामध्येच कांदा थोडासा फ्राय करणार आहोत. कांदा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालणार आहोत, थोडे काजू घालणार आहोत आणि काजून ते घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटरसुद्धा घालणार आहोत. कारण एखाद्या वेळेस घरी मसाला नसला की तुम्ही नक्की हे अशी पेस्ट करून भाजी बनवू शकता. बिना पनीर मसाल्याची एकदम टेस्टी आणि पनीरची एकदम टेस्ट येते याला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण ही पूर्ण प्युरी काढून घेऊया. आता ही प्युरी काढून झाल्यानंतर आता परत आपण पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मस्त पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमच. आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत आणि पेस्ट केलेला मसाला आपण त्याच्यामध्ये घालून देणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान मसाला आलेला आहे आणि कलरसुद्धा एकदम मसाला पनीरसारखाच आलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये लाल तिखट, धनिया पावडर, एव्हरेस्ट कोणताही मसाला असेल तुम्ही ते यूज करू शकता. त्याच्यामध्ये मी तरी मसालासुद्धा घातलेला आहे. आता छानपैकी असे कमी आचेवर आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत थोडं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहोत. आता याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून याला थोडंसं तेल सुटेल. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही भाजी एकदम हॉटेलसारखीच तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालून देऊया. बघू शकता तुम्ही भाजी एकदम भारी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ना. आवडल्यास ही रेसिपी नसती लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. आता चला तर आपण आता गॅस बंद करून घेऊया.